श्री स्वामी समर्थ. घरात कितीही संकट आली तरी स्वामींची साथ सोडू नका. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की बाहेरून माणूस हसत असतो पण आतून मात्र पूर्णपणे तुटलेला असतो. घरात समस्या असतात, पैशांची चिंता असते, मुलांची काळजी असते, नवरा बायकोमध्ये गैरसमज असतात. कधी एखाद्याची तब्येत साथ देत नाही तर कधी कितीही प्रयत्न केला तरी परिस्थिती बदलत नाही. आणि मग मनात एकच प्रश्न येतो, स्वामी माझ्याच आयुष्यात एवढी संकट का? पण भक्तांनो, कदाचित त्याच वेळी स्वामी तुमच्याजवळ सर्वात जास्त असतात. कारण सुखाच्या काळात आपल्याला देवाची आठवण होते, पण संकटाच्या काळात देव आपल्याला स्वतःची आठवण करून देतो. म्हणून आजचा हा उपदेश शेवटपर्यंत मन लावून ऐका, कारण कदाचित स्वामींचा हा संदेश आज तुमच्यासाठीच असेल. श्री स्वामी समर्थ. एक गाव होतं. त्या गावात माधव नावाचा एक साधा माणूस राहत होता. माधव कष्टाळू होता. सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करायचा. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आयुष्यात एका मागून एक संकट येत होती. घरात पैसे टिकत नव्हते. एक समस्या सुटायची तोपर्यंत दुसरी समस्या समोर उभी राहायची. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरचा खर्च, काही जुनी देणी आणि त्यातच घरातील वातावरणही बिघडायला लागलं होतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचे. माधवची पत्नी म्हणायची, आपण किती दिवस असंच चालवणार? माधव काहीच बोलायचा नाही, कारण त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. तो रात्री घराच्या बाहेर शांत बसायचा, आकाशाकडे बघायचा आणि मनात म्हणायचा, स्वामी मी कुणाचं वाईट केलं नाही, मी प्रामाणिकपणे कष्ट करतोय, मग माझ्यावरच एवढी संकट का? एक दिवस तो खूप खचला. त्या दिवशी त्याने घरातून बाहेर पडताना आपल्या खिशात काही पैसे आहेत का हे पाहिलं. खिशात फक्त थोडे पैसे होते. त्याला जाणवलं, आज पुन्हा घरात काय सांगायचं. तो गावातील एका जुन्या मंदिराजवळ जाऊन बसला. मंदिरात स्वामींची सुंदर मूर्ती होती. माधव मूर्ती समोर बसला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, स्वामी मला पैसे नको, मला मोठं घर नको, मला कोणापेक्षा मोठं व्हायचं नाही. फक्त माझ्या घरात शांतता द्या, माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू परत द्या आणि माझ्या मनाला एवढी ताकद द्या की संकट आलं तरी मी तुटू नये. असं म्हणत तो शांतपणे बसला. काही वेळाने त्याला मंदिरात एक वृद्ध साधू दिसले. ते वृद्ध माधव जवळ आले आणि म्हणाले, काय रे बाबा, इतका चिंतेत का बसलास? माधव म्हणाला, काही नाही. वृद्ध हसले. ते म्हणाले, माणूस काही नाही म्हणतो तेव्हा त्याच्या मनात सर्वात जास्त काहीतरी चालू असतं. माधवच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्याने आपली सगळी परिस्थिती त्यांना सांगितली. वृद्ध शांतपणे ऐकत होते. मग म्हणाले, तू स्वामींकडे काय मागतोस? माधव म्हणाला, संकट दूर करा म्हणून. वृद्ध म्हणाले, बस हीच तुझी चूक आहे. माधव आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. वृद्ध म्हणाले, स्वामींकडे नेहमी संकट दूर करण्याची मागणी करू नकोस. स्वामींकडे अशी प्रार्थना कर, स्वामी संकट कितीही मोठे असू द्या पण त्यातून जाण्याची ताकद माझ्यात ठेवा. कारण संकट नेहमीच आपल्या मनाप्रमाणे संपत नाही, पण संकटाकडे पाहण्याची आपली नजर बदलली की आयुष्य बदलायला सुरुवात होते. माधव शांतपणे ऐकत होता. वृद्ध पुढे म्हणाले, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, घरात पैसा कमी असेल तर कदाचित घर चालवणं कठीण होईल, पण घरात प्रेम कमी झालं तर घर टिकवणं कठीण होईल. म्हणून पैशाच्या चिंतेत आपल्या माणसांना दूर करू नकोस. हे शब्द माधवच्या मनात खोलवर उतरले. तो घरी परतला. त्या दिवसापासून त्याने एक गोष्ट बदलली. समस्या आल्या की रागवण्याऐवजी तो शांत राहू लागला. पत्नी काही बोलली तर तो लगेच उत्तर देण्याऐवजी तो तिचं म्हणणं ऐकू लागला. मुलांनी काही मागितलं तर पैसे नाहीत
असं रागाने सांगण्याऐवजी तो प्रेमाने परिस्थिती समजावून सांगू लागला. दररोज सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी तो स्वामींच्या फोटोसमोर उभा राहायचा आणि फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी, माझ्याकडून कोणाचं मन दुखू देऊ नका आणि संकट आलं तर माझा विश्वास डळमळू देऊ नका. काही दिवस गेले, परिस्थिती लगेच बदलली नाही. पैशाची अडचण होतीच, घरातील काही प्रश्न होतेच, पण माधव बदलला होता. आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा परिस्थितीही बदलण्याची सुरुवात होते. भक्तांनो, हीच गोष्ट आपल्या आयुष्यातही लागू होते. आपण अनेकदा म्हणतो, स्वामी, माझं काम झालं तर मी दर्शनाला येईन. स्वामी, माझी अडचण दूर झाली तर मी नवस करेन. स्वामी, मला पैसा मिळाला तर मी हे करेन. पण खरी भक्ती अशी नसते. खरी भक्ती म्हणजे, स्वामी, माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी मी तुमच्यावरचा विश्वास कमी होऊ देणार नाही. ही भावना मनात आली की भक्ती अधिक मजबूत होते. कारण स्वामी म्हणजे फक्त इच्छा पूर्ण करणारी शक्ती नाही. स्वामी म्हणजे संकटात उभं राहण्याची ताकद, मन तुटलं तर पुन्हा उभं राहण्याची शक्ती, चुकीच्या मार्गावर जात असताना थांबवणारा आवाज आणि अंधारातही घाबरू नकोस, मी आहे अशी जाणीव करून देणारा आधार. म्हणून आज तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील, घरात भांडणं असतील, पैशाची अडचण असेल, व्यवसायात नुकसान झालं असेल, मुलांच्या भविष्याची चिंता असेल, कोणी तुमच्याशी चुकीचं वागत असेल किंवा मनात अशी एखादी गोष्ट असेल जी तुम्ही कुणालाही सांगू शकत नसाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. स्वामींचं नाव घ्या, पण फक्त नाव घेऊन थांबू नका. स्वतःमध्ये बदल करा, राग कमी करा, घरच्यांशी प्रेमाने बोला, ज्यांचं मन दुखावलं असेल त्यांची माफी मागा. ज्याने तुमचं मन दुखावलं त्याला मनातून माफ करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्वाचं, स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःची जबाबदारी सोडणं नाही. स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून परिणाम स्वामींच्या चरणी सोपवणं. आज एक छोटीशी प्रार्थना करूया. डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनापासून म्हणा, हे स्वामी राया, माझ्या घरातील दुःख दूर करण्यापूर्वी माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या घरात पैसा येण्यापूर्वी घरातील माणसांमध्ये प्रेम वाढवा. माझ्या समस्या संपवण्यापूर्वी त्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद द्या. माझ्या इच्छा पूर्ण करण्यापूर्वी माझ्या वाट्याला आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करण्याची बुद्धी द्या. आणि स्वामी, काही झालं तरी तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कदाचित तुमची परिस्थिती आजही तशीच असेल, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की बदला. परिस्थितीला दोष देण्याऐवजी स्वतःला मजबूत करा. कारण आजची रात्र कितीही काळोखी असली तरी उद्याचा सूर्य उगवणारच आहे. आज कितीही अडचणी असल्या तरी त्या कायमच्या नसतात. आज डोळ्यात पाणी असलं तरी उद्या त्याच डोळ्यात आनंदाचे अश्रू असू शकतात. फक्त एक गोष्ट सोडू नका, स्वामींची साथ. आणि लक्षात ठेवा, जिथे माणसाची ताकद संपते तिथूनच स्वामींच्या कृपेची सुरुवात होते. म्हणून घाबरू नका. तुमच्या मनात एकच विश्वास ठेवा, श्री स्वामी समर्थ आहेत, मग मी घाबरू का? श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंट मध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश अशा व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या कोणत्या तरी संकटातून जात आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्याच्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.